नक्कीच पहिलीच मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते ती मात्र खुडगर प्रेक्षकांना फाईट करते रिद्धी सिद्धी शहापूर संघ. चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू आपण कॉम्बॅक्ट मध्ये जोडायचं आहे आणि यानंतर कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग हा नियम या स्पर्धेमध्ये लागू होणार आहे. तर नक्कीच प्रत्येक येणाऱ्या संघानं आपली कंपल्सरी ड्रेसिंग असणं हे महत्त्वाचं राहणार आहे. 4 ओव्हरची मॅच प्रेक्षकांसाठी भेटीसाठी येते. त्याच नंतर पाहायचं झालं तर निलूजी महाजन सर त्यासमवेत हेमंतजी तावडे सर आपल्याला या मॅच मध्ये ऑपरेशन्स पाहायला मिळतात. पंचांचा इथे ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला होते सुरुवात. 3, 2, 1 शो द गुड गेम. पहिला चेंडू आपण मात्र या स्पर्धेचा पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू जातोय कव्हरच्या डोक्यावरून आणि हा येतोय या स्पर्धेमधील पहिलाच चौकार. नक्कीच आपल्याला 4 ओव्हरची मॅच पाहायला मिळते. त्यामध्ये पहिलं ओव्हर प्रथम बघायचं झालं तर स्लॉगवरचं राहणार आहे. त्यानंतर प्रत्येक ओव्हरसाठी आपल्याला टायमिंग दिलं जाईल. त्या टायमिंगनुसार आपल्याला इथे मॅचेस कम्प्लीट करायचे आहेत. दुसरा चेंडू आता इथे आता पूल केलाय. फील्ड ते सज्ज असेल आणि चुकी ही करणार नाहीये. आणि ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर स्पर्धेचा आपल्याला पहिला चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर इथे गडी गारद करत असताना आपण बॉलरला पाहिलं आणि पहिला झटका लागतोय तो मात्र टीम खुडगर या संघाला. तर मात्र इथे मात्र पहिली इथे मात्र विकेट्स कॅरी केली गेली आणि पहिला झटका लागलाय तो खुडगर या संघाला. आणि नक्कीच 12वा खेळाडू हा कंपल्सरी राहणार आहे. तर त्यामुळे रिद्धी सिद्धी शहापूर संघाला 2 धावांची येथे मात्र पेनल्टी दिली गेली आहे. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या 2 धावा आपण स्कोअर बोर्डवर ऍड केल्या जातील. याची सुद्धा प्रत्येक संघानं इथे नोंद ठेवायची आहे. आता मात्र इन्सर्ट फटका खेळला गेला आहे. फील्ड सज्ज असेल परंतु चेस खूप मोठी आहे. चेंडू अडवला जाईल. तत्पुरती धावून काढला तर त्या 2 धावांनी ते काय घडलंय मिसफील्डच्या स्वरूपात जिथे 2 धावा रोखल्या जाणार होत्या त्या 2 धाव्यानंतर इथे मात्र 2 धावा आणखी गेल्या जातील. कारण की इथून मात्र चौकार लागवला गेला आणि या 4 धाव्यानं धाव फलक मात्र भरकन वाढले गेले. धावसंख्या धाव फलक पाहायला मिळते ती मात्र 8 धावा. नक्कीच आपण पाहिलं शेतीचा न्यू बॅटर एंटर झाला. त्यानंतर त्याने पहिल्या चेंडूवर चांगला असा कार्यक्रम करत असताना दाखवून दिल की मी सुद्धा या गावामध्ये काय खेळतोय. पहिल्याच चौकार लागवला गेला आणि 4 धावेनं धाव फलक मात्र झपाट्याने वाढत असताना धावसंख्या पोहोचली गेली आहे ती मात्र 8 या धावसंख्येवर. नक्कीच या स्पर्धेत आपल्याला पहिला चौकार पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवर. त्यानंतर 1 विकेट कॅरी केली गेली. त्यानंतर पुन्हा एकदा आल्या पहिल्याच चेंडूवर तडाखा लगावून चौकार गेला आणि धावसंख्या पोहोचून ठेवली ती स्कोअरबोर्ड 8 या धावसंख्येवर. आपण बॉलिंग मार्कअप पाहतोय बोलणं झाला त्याप्रमाणे जोडी पाहतोय क्षितिज आणि हर्ष अशी जोडी मैदानात पाहतोय. पहिलीच मॅच खुडगर विपक्ष साई सिद्धी शहापूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
चांगलं असं नियोजन आयोजन पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे SK लाईव्ह यांच्या माध्यमातून हे लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहायला मिळते. तर नक्कीच स्पर्धा म्हटली की प्रमुख पाहुण्यांचा खूप हातभार लागला गेला असतो. त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय अनंतशेठ अंधाडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये प्रत्येक ट्रॉफी लागली गेली. त्या म्हणजे मॅन ऑफ द मॅचचे असेल किंवा या स्पर्धेचं जे मेमोरीज आहेत त्यासुद्धा असतील. बेस्ट बॉलर असेल, बेस्ट बॅट्समन असेल, फिल्डर असेल, प्रत्येक ह्या सामन्यामध्ये प्रत्येक जी ट्रॉफी लागली गेलेली आहे ना ती आदरणीय सन्माननीय अनंतशेठ अंधाडे यांच्या माध्यमातून लागली गेलेली आहे. तर त्यांचा सुद्धा हार्दिक आभार असेल. जाऊयापर्यंत मॅचमध्ये पाहत काय घडलंय काय बिघडलंय. आणि 4 चेंडू टाकले गेलेत. इथे मात्र हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. पुढील चेंडू फटका सुरेख आहे. चेंडू मात्र इथे जज करून इथे कॅरी केला जातो आणि इथे मात्र झटका क्रमांक दुसरा लागतोय तो इथे फुटबॉल संघाला. आदरणीय सन्माननीय किरण शेठ अंधाडे साहेब यांच्या सुद्धा इथे शुभ केलेला आहे. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि ह्या आपल्या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 5 बॉल इथे कंप्लीट झाले आणि या 5 बॉलनंतर धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती मात्र 8 धावा. 5 चेंडू टाकले गेलेत, 8 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्या गेल्यात आणि 2 गडी बाद झालेले आहेत. ओव्हर नंबर आपण 2 पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वर आता मात्र राकेश आलाय. नक्कीच पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्या. स्लॉगवरचं षटक होतं आणि स्लॉगवरचं षटक म्हटलं ना तर 2 खेळाडू या 30 सर्कलच्या बाहेर असतात. त्यामुळे पूर्ण मैदान अतिशय खुल्या प्रमाणात असतात. त्यानंतर चांगले फटके लगावून धाव संख्या उभी करण्याचा प्रयत्न त्या ओव्हरमध्ये नेहमी होत असतो. परंतु इथे काय घडलं, 2 विकेट्स कॅरी केल्या गेल्या आणि 8 धावा या पहिल्या षटकामध्ये लागल्या गेल्या. पुढील चेंडू आता मात्र शपळून खेळलेला चेंडू इम्प्रेस फटका पाहायला मिळतोय. प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळतोय. त्यानंतर हा लगावला गेला 4 धावा आणि या 4 धावेनं धाव फलक भरकन वाढले गेले. धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती मात्र 12 धावा. नक्कीच पहिल्या चेंडू चौकार लगावला गेला आणि धाव संख्या आपल्याला 12 पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 पाहायला मिळतोय. त्यानंतर पहिला चेंडू चौकार लगावला गेलाय. दुसरा चेंडू पुन्हा घेऊन जातोय राकेश. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू लँड होतोय नो मॅन्स लँड मध्ये. पाहता पाहता इथे एक धाव धावून काढली गेली आहे आणि एका धावेनं धाव फलक सहजरित्या पुढे सरसावतोय. धाव फलक पोहोचलं गेलंय ते मात्र 13 या धाव संख्येवर. आणि नक्कीच कंपल्सरी 12वा खेळाडू इथे असणं महत्वाचं होतं. त्यामुळे इथे रिद्धी सिद्धी शहापूर संघाला 2 धावांची पेनल्टी दिली गेली आहे. त्या 2 धावा आपण इथे ऍड करणार आहोत आणि या 2 धावा ऍड केल्यानंतर त्याचप्रमाणे कंपल्सरी ड्रेसिंग सुद्धा होती. त्यामुळे खुडकर संघाला सुद्धा 2 धावांची पेनल्टी दिली गेली आहे. नक्कीच स्पर्धेचा फॉर्मॅट आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे आपल्याला कंपल्सरी ड्रेसिंग आणि चेसिंग असणं ते महत्वाचं आहे. परंतु इथे काय घडलं, इथे जेल उडाला गेला होता. प्रॉपर इथे टायमिंग साचता आला नाहीये. इथे मात्र जेल घेण्याच्या नादामध्ये
इथे झेप बद्दल दान होतोय, इथे आता झेपान बोलतोय तो फलंदाज आला आणि पाहता पाहता इथे 2 धावा धावून काढल्या गेल्या. या 2 धाव्यानं धाव फलक पोहोचलं गेलंय ते मात्र 15 या धावसंख्येवर. आतापर्यंत 15 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. अतिशय सुंदर पद्धतीने कामगिरी करत असताना आपण दोन्ही बॅटर्स पाहतोय, कारण की बॅटिंग करणं ही महत्वाचं राहणार आहे. कुडगल संघ अतिशय चांगल्या क्रिकेटसाठी ओळखलं जातं. ती क्रिकेट आपल्या गावासाठी खेळत असताना चांगली गेली करणं हे साध्य इथे पाहायला मिळतं. पुढील चेंडू नक्कीच खोडबाई चेंडू होता, खोदून काढण्याचा इथे मात्र प्रयत्न केला गेला होता. थोडंसं फंबल होताना आपण फिल्डरला पाहतोय, तत्पुरती इथे 2 धावा धावून काढल्या गेल्यात. या 2 धावांना धावफलक पोहोचले गेले स्कोरबोर्ड 17 धावसंख्येवर. तर नक्कीच आदरणीय सन्माननीय अनंत शेठ अंदाडे यांचे ते शुभागमन झाले. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. त्यांचं या चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि नक्कीच प्रेक्षकांना सांगू इच्छितोय की त्यांच्या माध्यमातून या आपल्या स्पर्धेला प्रत्येक मोमेंट म्हणून एक बक्षीस पारितोषिक म्हणून ट्रॉफीज दिल्या गेल्यात त्यांच्या माध्यमातून. आणि त्या साहेबांचं इथे शुभागमन झाले, त्यांचं सुद्धा करूयात सहर्ष हार्दिक स्वागत. पुढील चेंडू नक्कीच हलकट कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक छोटी धाव इथे मात्र धावून काढली गेली आहे. धावबाचं चिन्ह मात्र इथे मात्र पाहायला मिळत होतं, परंतु एक छोटी धाव इथे कंप्लीट केली गेली आणि या छोट्या धावेनं धाव फलक सहजरित्या पुढे सरसावलं. स्कोरबोर्ड पोहोचले गेले ते मात्र 18 धावसंख्येवर. आतापर्यंत बघायचं झालं तर 2 ओव्हर इथे कंप्लीट होण्याच्या मार्गस्थ आहेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि या चेंडूवर पाहूयात किती धावा जमा करतायत, कारण की धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 8च्या घरामध्ये 4 ओव्हरची मॅच पाहायला मिळते. आणि ते म्हणतात ना, 4 ओव्हरची मॅच असली ना तर कुठेतरी 40 ते 45 प्लस धावसंख्या असली तर कुठेतरी एक चांगलं टार्गेट एक टोटल उभं केलं जातं. परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी करताना आपण क्षितिज आणि विकीला पाहतोय. या ओव्हरमधील लास्ट बॉल डाव्या फलंदाज. आता मात्र नक्कीच पंचांकडे इथे मला दाद मागितली जाते, परंतु नक्कीच हा ते निर्धाव चेंडू पाहता पाहता 2 ओव्हर इथे कमी झाला. या 2 ओव्हर नंतर धाव संख्या धाव फलकावर पोहोचली गेली आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 धावा, 18 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत हे समीकरण राहिले ह्या मॅच मध्ये. इथे पाहायला मिळते जय बजरंग सापगाव उपस्थितांना फाईट करणार आहे शेलवी संघ. तर ह्या मॅचच्या हाफ नंतर आपण टॉस उडवणार आहोत. तर दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी या हाफ नंतर आपण टॉस बॉक्समध्ये जोडायचं आहे. जय बजरंग सापगाव संघाचा कॅप्टन त्या समवेत शेलवी संघाचा कॅप्टन दोघांना विनंती असेल की आपण पहिल्या इनिंग नंतर टॉस उडवणार आहोत. तर आपण टॉस बॉक्स मध्ये या पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण जोडायचा. 2 ओव्हर नंतर धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र 18 धावा, 2 गडी बाद झालेले आहेत. ओव्हर क्रमांक 3 आपण पाहतोय रिद्धी सिद्धी शापूर संघाचा गोलंदाज आला. ओव्हर क्रमांक 3 पॉइंट ट्रॅकवर आपण मुकेशला पाहतोय. आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये 18 धावा खर्च केल्या गेल्यात, परंतु इथून पुढे या धावा रोखणं हे महत्वाचं राहणार आहे. अतिशय चांगले क्रिकेट खेळत असताना आपण ज्या हंगामामध्ये आपण फुटबॉल संघाला पाहतोय. पहिला चेंडू नक्कीच इथे मात्र लेन चेक करावी लागेल. पंच वळतात आणि सांगतात की हा व्हाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावेमध्ये आता मात्र इथे भर पडली जाते. एक्स्ट्रा डाव सुद्धा या मॅच मध्ये आपल्याला ह्या चेंडूवर आलेली पाहायला मिळते. आणि पाहता पाहता धाव फलक सहजरित्या पुढे सरसावत 19 वर पोहोचला गेलाय. पुन्हा एकदा तीच चुकी करतोय. पुन्हा एकदा व्हाईट टाकला गेलाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा मध्ये भर पडली जाते. या चुका थांबाव्या लागतील, कारण की इथून पुढे मेहनत जी करायची आहे ती प्रत्येक बॅटरला करायची आहे. त्यामुळे आपण कोणत्या लाईन लेंथवर बॉलिंग करायची हे माहीत असणं तितकंच गरजेचं आहे.
आता मात्र नक्कीच कव्हर करून चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. फील्ड सज्ज असेल, एका टप्प्यावर इथे मात्र चेंडू कॅरी केला गेलाय. तत्पुरती या 2 धावा चित्तच्या वेगानं इथे मात्र कम्प्लीट केल्या गेल्या. या 2 धावेनं धाव फलक मात्र पोहोचलं गेलं इथे 22 या धाव संख्येवर. 22 धावा आतापर्यंत ह्या मॅच मध्ये काढण्यामध्ये यश मिळालं दोन्ही बॅटर्सला. उजवा आणि डावा आता अतिशय चांगल्या पद्धतीने इथे मात्र दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. कारण की जेव्हा जेव्हा उजवा आणि डावा खेळाडू फलंदाज आपण मैदानात पाहत असतो ना, तेव्हा कुठेतरी डोकेदुखी असते ती मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघासमोर. कारण की जेव्हा जेव्हा डावा फलंदाज येतो तेव्हा तेव्हा चांगली प्रत्येक वेळी फिल्डिंग चेंज करावी लागते. त्यामुळे या तत्त्वाच्या उन्हामध्ये जेव्हा आपण प्रत्येक वेळी फिल्डिंग चेंज करत असतो ना, तेव्हा त्या कुठेतरी थकवा जाणवत असतो. त्यामुळे त्याच संधीचं सोडणं करत असताना आपण नेहमी या बॅटरचा पाहत असतो. परंतु त्या मॅचमध्ये काय घडलं, एक चांगला फटका लगावला गेला, स्ट्रेट डाव पाहायला मिळते आणि त्या माध्यमातून चौकार लगावला गेला आणि 4 धावेनं धाव फलक झपाट्याने वाढत असताना पोहोचली गेली आहे ती मात्र 26 या संख्येवर. चौका लगावला गेला. त्यानंतर फटका सुरेख आहे, परंतु फील्ड सज्ज असेल, चुकी करणार नाहीये. क्या बात आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यामध्ये झेल पकडला गेला आणि परतावं लागलं ते फलंदाज विकी आला. विकी बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर एंटर होत असताना आपण प्रेमला पाहतोय. नक्कीच विकी चांगली कामगिरी करत होता. त्याच्या माध्यमातून एक चौकार पाहायला मिळाला होता. परंतु नक्कीच एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे झेल पकडला गेला आणि इथे मात्र विकीला परतावं लागलं. आतापर्यंत बघायचं झालं तर तिसरी ओव्हर इथे मार्गस्थ आहे. 3 चेंडू टाकले गेलेत आणि त्या 3 चेंडूंवर पाहायचं झालं ना तर 2 व्हाईट, एक डबल आणि एक चौकार असं समीकरण घडलं या मॅच मध्ये. आता तो फटका सुरेख आहे, आल्या चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु क्या आहे बॅक टू बॅक दुसरा इथे मात्र झेल पकडला जातोय आणि परतावा लागतोय तू न्यू बॅटर प्रेम याला. आल्या मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे मात्र आपली झेल दिला गेला आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र बाद होताना आपण त्याला पाहिलं. आतापर्यंत पाहायचं झालं तर 4 चेंडू टाकले गेलेत. या शेवटच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळाले, ते गोलंदाजाला आणि इथून पुढे नक्कीच आपण हॅट्रिकवर पाहतोय गोलंदाजाला. कारण की स्पर्धेचा पहिलाच दिवस आहे, या स्पर्धेतील पहिलीच मॅच पाहतोय खुडगर विपक्ष रिद्धी सिद्धी शहापूर यांच्यामध्ये आणि या टुर्नामेंट मधील या आपल्या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक इथे कंप्लीट होईल का, हा येणारा चेंडू खूप महत्वाचा आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय कुणाला हॅट्रिक चेंडू मात्र गोलंदाज घेऊन जातोय कुणाला. इथे मात्र फटका फसलाय, फिल्डर सज्ज असेल, हॅट्रिक पूर्ण होईल का, नक्कीच इथे मात्र आपल्या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक इथे मात्र कंप्लीट करत असताना आपण गोलंदाजाला पाहतोय आणि क्या बात आहे.
माझे विठ्ठल असं नसतं व्हायचे त्यांचं या चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. तर जाऊया मॅच मध्ये बघूयात काय घडलं. इथे मात्र पहिली विकेटचं हॅट्रिक इथे कंप्लीट केली गेली आहे ती बॉलरच्या माध्यमातून आणि या तिन्ही जेल उडवले गेले आणि तिन्ही जेल एकाच खेळाडून टिपले गेलेत. क्या बात आहे. अतिशय सुंदर पद्धतीने शहापूर संघ कामगिरी करतोय. आता मात्र पुन्हा एकदा फटका सूर्य एक सजवला गेलाय खोदून काढला गेला मिनी हेलिकॉप्टर इथे मध्ये उडवला गेला होता परंतु इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेनं इथे षटक क्रमांक ओव्हर नंबर 3 इथे कंप्लीट होते. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर पोहोचली गेली आहे 28 धाव संख्येवर. असेल की आपण टॉस का बॉक्स मध्ये जोडायचा आहे. नेक्स्ट मॅच आपली एक तर विनंती असेल माझा आवाज जर आपल्याकडे पोहोचत असेल तर जय बजरंग सावकर संघाचा कॅप्टन आणि शिवाजी संघाचा कॅप्टन दोघांना विनंती असेल की आपण टॉस साठी टॉस का बॉक्स मध्ये जोडायचा आहे. चला जय बजरंग सावकर संघाचा कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी टॉस मध्ये जोडायचं आहे कारण की आपला शिरोली संघाचा कॅप्टन आमच्यासोबत जोडला गेलाय. तर विनंती असेल की आपल्याला आपण टॉस मध्ये जोडायचं आहे. तर ओव्हर क्रमांक 4 पाहतोय शेवटचं षटक हा महत्त्वाचं षटक डेथ ओव्हर ज्याला आपण क्रिकेटच्या भाषेत नेहमी म्हणत असतो तर ते ओव्हर आपल्याला इथे पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड आता मात्र डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय क्षितिजाला. हॅलो आणि पहिला चेंडू नक्कीच मोठा प्रहार पाहायला मिळतोय आणि इथून मात्र सुरुवात करत असताना आपण हर्षला पाहतोय आणि या स्पर्धेतील पहिला षटकार लगत असताना हर्षने आपलं नाव मात्र या स्पर्धेमध्ये कोरले गेले. लगत 6 धावा आणि या 6 धावा या स्पर्धेचा आपल्याला मात्र इथे पहिला षटकार पाहायला मिळतोय हर्षच्या माध्यमातून डाव्या हाताचा फलंदाज षटकारला गोळा गेला त्याच्या माध्यमातून चांगली खेळी पाहायला मिळते. एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आलाय त्यांना त्या षटकार मात्र लगावला गेलाय. पुढे चेंडू पाहूयात आता मात्र नक्कीच स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडू घुसायला गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि पाहता पाहता ह्या ओव्हर मधील पहिला चेंडू येतो हा डॉट चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू टाकले गेले एक षटकार लागवला गेला एक डॉट चेंडू आतापर्यंत या ओव्हर मध्ये पाहायला मिळतोय. पुढील चेंडू फुलटा चेंडू होता फुल टोर वसूल करताना पाहायला मिळतोय. चेंडू विडकावून दिलाय सीमारेषेपार हा येतोय 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक दुसरा इथे विकेट पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावला गेला आणि या 4 धावेनं धाव फलक मात्र पोहोचलं गेलंय ते 38 या धाव संख्येवर. मी म्हटलं होतं की 4 ओव्हरच्या मॅच मध्ये आपल्याला 40 ते 45 धावा एक चांगलं टोटल उभं केलं गेलं तर एक चांगली लढत पाहायला मिळते. त्याच अनुषंगाने इथे मात्र कामगिरी करत असताना आपण दोन्ही बॅटर्सला पाहतोय चांगले फटके त्यांच्या माध्यमातून येत आहेत आणि पाहता पाहता आतापर्यंत धाव फलक पोहोचले गेलंय ते 38 या धाव संख्येवर. पुढे चेंडू बॅटची लिडिंग येत लागली गेली एसटी रक्षक चुकी करतोय. नक्कीच इथे मात्र पहिला अटेम्प्ट दुसरा अटेम्प्ट करत असताना तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे जेल बघायला गेला आणि इथून मात्र परतावा लागलं ते डाव्या हाताचा फलंदाज हर्षला. हर्ष बॅक टू द पवेलियन.
इथे मात्र त्याला परतीचा प्रवास करावा लागला. ओव्हर क्रमांक आपण 4 पाहतोय, डेथ ओव्हर त्याला म्हटलं जातं आणि आपल्या मराठी भाषेत त्याला हाणामारीचं षटक असं सुद्धा आपण म्हणत असतो. आणि पाहता पाहता या शेवटच्या षटकातील अजून 2 चेंडू मात्र इथून पुढे शिल्लक आहेत. आपण न्यूज बॅटर यश आला आणि इथून पुढे यश या बॅटरला कुठपर्यंत यश मिळेल ते येणारे 2 चेंडू नक्की सांगून जातील. ओव्हरमधील 5वा चेंडू पाहायला मिळतोय. 38 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. फटका सुरेख आहे, फिल्डर सज्ज असेल, इथे कॅच कॅरी होईल का? इथे मात्र पुन्हा एकदा झेल सुटला जातोय आणि पाहता पाहता झेलचे रूपांतर काही धावमध्ये होतंय आणि इथे मात्र तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे परतावं लागतंय ते फलंदाज यश याला. यश बॅक टू द पवेलियन. इथून पुढे 1 चेंडू शिल्लक असेल आणि तो चेंडू खेळण्यासाठी नक्कीच आपण पाहणार आहोत फलंदाज नक्कीच थोडस लेट क्रीजवर येताना आपण पाहायला मिळतोय. अतिशय मोठे फटके खेळणं हे खेळाडू जाणतो, परंतु या मॅच मध्ये खूप लेट एंट्री मात्र पाहायला मिळते. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि या चेंडूवर पाहूयात किती धावा जमा करतायत ते. आई गावदेवी स्टँड जवळ जे बसले प्रेक्षक राजांना विनंती, आपण गुलाबी पट्टीच्या बाहेर बसायचे. लास्ट बॉल आणि इथे मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. फिल्डर येतोय, प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळते, चांगली थ्रोपैकी पाहायला मिळते, परंतु 2 धावा इथे थांबू शकत नाहीयेत आणि या 2 धावेनं इथे मात्र इनिंग इथे संपुष्टात. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथे गडी बाद होतोय, नक्कीच झटका लागतोय, परंतु पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर पोहोचली गेली आहे. 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष घेऊन येत आहेत ते मात्र रिद्धी सिद्धी शहापूर संघ. तर जाऊया टॉस्का बॉक्स मध्ये जिथे जोडले गेलेत फैजल सर. धन्यवाद शुभमजी कुठले सर. तर विनंती असेल टीम शेलोली संघ आणि त्याला नक्कीच 50+ नजर मारणार आहेत. असे कुठले फलंदाज आहेत ते 2 फलंदाजांची तरी नावसंख्या त्यांच्या माध्यमातून तुमच्या संघासाठी चांगली बॅटिंग होत असते? विनायक आणि दीपक आहे. नक्कीच दोन्ही भाऊ असतील. दादा, या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळण्यासाठी आलात, ही स्पर्धा पाहिली, ज्यावेळेस लॉस पडले आणि आता मैदानावर आले, कसं वाटतं या स्पर्धेमध्ये पाहून तुम्हाला? खूप सुंदर आयोजन आहे आणि खेळण्याचा चांगला प्रयत्न करू. धन्यवाद. हे होते दोन्ही संघाचे बॅट्समन कर्णधार. तर टास्क बॉक्स न्यूज आली टीम सापगाव संघाने जिंकला टॉस आणि सर्वप्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. धन्यवाद. जाऊया थेट कॉम्बॉक्स मध्ये तिथे जोडले जातील आमचे शुभम कुठले सर. थँक्यू सो मच सर. नक्कीच टॉस बॉक्स न्यूज आली आहे की जय बर्जन सापगाव संघानं इथे मात्र टॉस जिंकला गेलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय आणि आमंत्रित केलंय ते शेलोली संघाला बॅटिंगसाठी. तर जाऊया ह्या मॅच मध्ये पहिली इनिंग समाप्त झाली. धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते 43 धावा. त्यानंतर 2 धावा पेनल्टीच्या ऍड करत असताना धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र 44 धावा. इथून पुढे टार्गेट चेस करण्यासाठी 45 धावांचं लक्ष ते 4 ओव्हर मध्ये राहणार आहे. तर विनंती असेल की चला
नक्कीच धन्यवाद शुभमजी फुटले सर. सर्वप्रथम 4 षटकांचा आवाज ऐकला भाईसाहेब बोरशिती गावचे हे आमचे साथी समालोचक. नक्की नवीन आलेले प्रेक्षक राजांना सांगतो की ही मॅच कुटगर विपक्ष रिद्धी सिद्धी शहापूर संघामध्ये नक्की दोन्ही धावांनी कंपल्सरी ड्रेसिंग संघाने नव्हते म्हणून दोन्ही धावा संघांना 1-2 धावांसाठी पॅनलाइज केलं. हे मात्र कव्हरेज झालं. 12 प्रति उपस्थिती नव्हता रिद्धी सिद्धी शहापूर संघाचा म्हणून 2 धावा त्यांच्या मायनस केल्या जातील आणि नक्कीच कुटगर संघाच्या 2 धावा प्लस केल्या जातील. तर धन्यवाद डीजे ऑपरेटर. ज्यावेळेस तुम्हाला संधी देऊ त्यावेळेस तुम्ही डीजे वाजवायचे. तर धावसंख्या पाहायला गेली 4 षटकामध्ये 43 झाल्या होत्या. 2 धावा 42 झाल्या होत्या आणि त्यानंतर 2 धावा प्लस केल्या म्हणून 42 प्लस 2 44 आणि 45 धावांचं आव्हान ठेवलंय. ते मात्र कुटगर संघाने रिद्धी सिद्धी शहापूर संघासमोर. चला जाऊया मॅचला सुरुवात करायची आहे. नक्कीच आज पाहायला गेलं तर ही स्पर्धा अप्रतिम स्पर्धा पाहायला भेटली या सापगाव नगरीमध्ये. आज वैभव दादाने आम्हाला संधी दिली. या संधीचं सोनं आम्ही नक्कीच कबल फायनलच्या दिवसापर्यंत करणारच आहोत. पण सर्वप्रथम आम्ही सापगावकरांचे आणि आमच्या वैभव दादांचे ऋणी आहोत या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल. स्पर्धा लॉस पडले आणि त्याच्या पहिलेच आम्हाला कॉल आला होता का पूर्ण स्पर्धा 5 दिवस तुम्हाला इथे समालोचन करायचं आणि तुमच्या संगतीला एक तुमचा साथी समालोचक कोणीतरी उपस्थित करा. तर नक्कीच आम्ही बोरशिती गावचे आमचे मित्र चांगले क्रिकेटर आहेत शुभमजी कुटले सरांना कॉल केलं का शुभम कुटले सर तुम्हाला यायचे आमच्या संगतीला समालोचन करण्यासाठी. तर नक्कीच ते सुद्धा इथे उपस्थित राहिले. त्यांचं हार्दिक स्वागत. जाऊया इकडे थेट या स्पर्धेमध्ये पंचाची भूमिका पाहायला गेली तर शहापूर तालुक्यातील नावाजलेले पंच असतील हेमंत सर असतील, निलेश महाजन सर असतील, राम डिंगोरी सर असतील आणि त्यांच्या संगतीला डीके सर. ओके सर, सर्वप्रथम या सर्व पंचांचं सुद्धा हार्दिक स्वागत. नक्कीच आमच्या SK लाईव्हचं सुद्धा स्वागत. पंचाचा ग्रीन सिग्नल आला. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय समीर, नॉन स्ट्राईकला मुकेश. तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय कुटगर संघाचा प्रेम. पाहूया कबड्डीमध्ये सुद्धा मैदानी गाजवणारा खेळाडू आज मात्र आपल्या गावाच्या नावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी आलाय. सदैव कबड्डीच्या मैदानावर पाहत होतो, आज मात्र या सापगावच्या मैदानावर क्रिकेट खेळताना पाहतोय. पाहूया पहिला चेंडू पंचांना पार करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये टाकला जाईल. पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकला. लेग स्टंप पिचिंग चेंडू पाहायला भेटला. वाईट चेंडू पाहायला भेटतोय. पंचाचा डिसिजन आला वाईट चेंडू. नक्कीच खराब चेंडू पाहायला भेटतोय. सुरुवात पाहायला गेली तर या स्पर्धेच्या पहिला चेंडू स्पर्श केला ज्यावेळेस कुटगर संघाचा फलंदाजी करत होता त्याच्या पाठीतून चौकार आला. पण आता मात्र कुटगर संघाचा गोलंदाजाची सुरुवात केली तर मात्र रिद्धी सिद्धी संघाची सुरुवात झाली वाईटच्या स्वरूपात. नक्की जाऊया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल, कशा प्रकारे टाकला जाईल. आता मात्र ऑफ साईडच्या दिशेने फक्त पंच करायचा होता. चेंडू वेगाने टाकला. वेगावर स्वार चेंडू होतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन उसवला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. भन्नाट वेगाने गोलंदाजी करतो. पहिला चेंडू मात्र खराब आला. त्यानंतर दुसरा चेंडू कसा टाकायचा, कमबॅक कसं करायचं या गोलंदाजाला माहित आहे आणि ते मात्र केलं जात आहे. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय समीर, नॉन स्ट्राईकला मुकेश दांडगा. अनुभव क्रिकेटचा नक्कीच सदैव साडगाव संघामधून खेळताना पाहत होतो. पण नक्कीच आता रिद्धी सिद्धी शहापूरमध्ये आता बाहेर पाहायला गेलं तर भरपूर वर्ष तिथे स्थान त्यांचा आणि नक्कीच तिथून रिद्धी सिद्धी शहापूर संघामधून खेळताना पाहतोय. लोवर फुल्ड चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला गेला तर वेगावर स्वार होता. एष्टी रक्षकाला केला बेट आणि चेंडू मात्र पाहायला गेला बाईकच्या स्वरूपात. मिलेगिरन 4 तो बेड होगा पार. हे लगा रिद्धी सिद्धी टीम का 4 चौका. धाब्याचे मालक यांना सुद्धा विनंती करतो की आपण आलात या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. हॅलो पाहूया हा पुढचा चेंडू प्रेम्याचा. पुन्हा एकदा लाईन खराब.
पंचांचा डिसिजन व्हाईट चेंडू पाहायला भेटतो. अप्रतिम पंचांची भूमिका, भरपूर अनुभव असलेले पंच आमचे पाहायला भेटतात या स्पर्धेमध्ये. हेमंत सर, धावसंख्या पाहायला गेले तर 6 धावा, 2 चेंडू टाकून झाले 6 धावा पाहायला मिळतात. दोन संघामध्ये ही लढत पाहतोय. नक्कीच जो जीता वही सिकंदर होता है, जो हारा वो 365 दिवस इस मैच का रहा देखता है. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल. पॉवर प्लेचं षटक आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडला माराच्या नादामध्ये हा चेंडू गुडलाईन स्पॉटवर ज्यावेळेस रिलीज झाला, टप्पा पडला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन उसळला, निर्धाव चेंडू पाहायला भेटला. खेळाडू कक्षामधून फक्त तुम्ही क्लॅप करू शकता, कुठली कमेंट्स करू नका, ही रिक्वेस्ट आहे. नक्कीच हे फॉर्मॅट पाहायला गेलं तर नक्कीच लाजवेल. एखाद्या लग्नामध्ये ज्या प्रकारे डेकोरेशन केले जाते त्याच प्रकारे या ठिकाणी डेकोरेशन केलं. आणि हा चेंडू सुद्धा भन्नाट वेगाने टाकला, डॉट चेंडू पाहायला भेटला. कुठेतरी चेंडू खराब पाहायला भेटत होते. प्रेमच्या माध्यमातून कुठेतरी कान मंत्र दिला. नक्कीच किरण सरांच्या माध्यमातून सदैव खेळाडूंना घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलेलं जातं. एक गुरु कसा असावा तर किरण सरांसारखा असावा. चेंडू टाकून दिले या षटकातील 4 चेंडू, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. सदैव जर आपण वेगळ्या मार्गावर जात असतो त्या मार्गातून मात्र काढायचं असेल तर चांगला सल्ला घेणारा माणूस, चांगला सल्ला देणारा माणूस म्हणजे आमचे कोटकर गावचे किरण सर, ते आज या मैदानावर या खेळाडूंना मात्र घेऊन खेळत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेट कट. आता मात्र बॅटीची कडा लागली. एसटी रक्षकाने टिपला झेल, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेल, विकेटचं बदल. पाहायला भेटतो अर्जुन. नक्कीच युद्धामध्ये आपण पाहिलं तर करण अर्जुन, पण आता मात्र एक अर्जुन बोरशिती गावमध्ये आहे, तर एक अर्जुन आता मात्र मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतो. त्याने नक्कीच आपल्या शहापूर तालुक्याचं नाव सदैव टेनिस क्रिकेट जगतामध्ये पुढे नेण्याचं काम करतो. तो मध्ये बोरशिती गावचा अर्जुन. मित्रांनो, जो खेळाडू चांगला खेळत असतो त्याचं नाव घेणं आतुरतेने आम्हाला सुद्धा चांगलं वाटतंय, कारण की त्या खेळाडूने काय केलंय हे मात्र आम्हाला सुद्धा माहित आहे. चांगला क्रिकेटरचं नाव आम्ही सदैव घेत असतो, कारण की आपल्या तालुक्याचं नाव साता समुद्र पार नेण्याचं काम अर्जुन बागर याने केलं. पण आता फलंदाज अर्जुन पाहतोय आणि आज नक्कीच या मैदानावर खेळताना सुद्धा आम्ही त्याला पाहू. तर पाहूया नवीन बॅटर अर्जुन कशा प्रकारे कामगिरी करतोय. हुकचा फटका होता बॅटच्या फ्लो मध्ये, चेंडू आला नाही. सुलवर गतीचा चेंडू होता, टप्पा पडला, पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन उसळला. बघता बघता षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा पाहायला गेलं तर 6 धावा. नक्कीच षटक क्रमांक पहिलं प्रेमच्या माध्यमातून सूर्य गोलंदाजी. 6 चेंडू त्याने टाकले गेले. 6 चेंडू मध्ये 1 विकेट घेतली आणि 6 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा दिल्या. नक्कीच मित्रांनो, डीजे ऑपरेटर फक्त विकेट गेल्यावर आणि चौकार षटकार गेल्यावर आपण डीजे वाजवायचे, तुम्हाला सांगलं जाईल त्यावेळेस. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीसाठी तो कुणाल. पाहूया आता मात्र स्ट्राईक इनला फलंदाज आपण पाहतोय. डावकराचा फलंदाज मुकेश आणि एक विक्रम त्यांच्या माध्यमातून झालेत. पाहायला गेल्यानंतर हा खेळाडू 40 प्लसचा खेळाडू आहे आणि आज मात्र आपल्या गावाच्या नावासाठी रिद्धी सिद्धी शहापूर या संघासाठी खेळतो. आणि तसेच कुडघर गावचे एक अनुभवी खेळाडू अमित दादा ही सुद्धा मात्र स्टेजवर मॅचचा आनंद घेत आहेत. नक्कीच पहिलं षटक पाहायला गेलं तर 6 धावा आल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी गरज होता. प्रेम याने दाखवून दिलं का मी प्रेम करतोय ते कशावर करतोय तर माझ्या गोलंदाजीवर करतोय. मी प्रेम करतोय तर कशावर करतोय तर या क्रिकेटवर करतोय. मी प्रेम करतोय तर मैदानी खेळवर करतोय, हे मात्र दाखवून दिलं. बघूया बुमरा ऍक्शन मध्ये पहिला चेंडू, हो लाईक साईडच्या दिशेने फक्त फ्लिक केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक दूरवर नेतोय, चेंडू पर्यंत पोहोचला, चेंडू अडवला गेला, चेंडू फेक केला. तत्पुरता ही बघता 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिन विकेट मात्र पाहायला भेटतंय मुकेश सरांच्या माध्यमातून. सदैव चांगला क्रिकेटर का माझं एक नाव घोषित केलं जात आहे. सदैव ज्या मैदानावर जातो त्या मैदानावर माझं नाव का लौकिक केलं जात आहे हे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतो. चांगला क्रिकेटर त्याला चांगला सन्मान. आता 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावसंख्या होती मात्र 8, लॉस ऑफ 1 विकेट. रिद्धी सिद्धी शहापूर संघ.
नक्कीच आज सापगावकरांचं मनापासून जे स्वप्न होतं ते मात्र आज पूर्ण होत आहेत. आमच्या गावामध्ये सुद्धा खूपच सुरेख स्पर्धा रंगवायची आणि ती स्पर्धा होत आहे. मित्रांनो, गुलाबी आणि भगव्या आणि पिवळ्या पट्टीने सजवलं हे मैदान जणू काय एका लग्नामध्ये जातो, फंक्शनमध्ये जातो. त्या फंक्शनमध्ये पाहायला गेलं तर एक चांगलं डेकोरेशन असतं, त्याचप्रमाणे हे डेकोरेशन पाहतोय. आज मात्र कुठेही गेला तर पाहायला गेलं तर भगव्या आणि गुलाबी पट्टीने सजवली जाते स्पर्धा, त्याचप्रमाणे ही स्पर्धा रंगवली जाते. पूर्ण श्रेय जाईल सापगाव गावच्या सर्व खेळाडूंना आणि आमच्या वैभव दादाला. बघूया हा चेंडू पाहायला गेला तर खूपच सुरेख चेंडू टाकला गेला. बुमरा ऍक्शन मध्ये त्यावेळेस रिलीज करतो ना चेंडू, टप्पा पडला, चेंडू मात्र वळण घेतो, थोडासा वळण घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू. हीच मात्र किरण सरांची ख्याती आहे. जास्त जास्त क्रिकेट आम्ही खेळत नाहीये, क्रिकेट आम्ही जपतोय, क्रिकेट आम्ही शिकवतोय, क्रिकेट आम्ही घडवतोय, क्रिकेटर आम्ही घडवतोय. हे मात्र किरण सरांच्या माध्यमातून काय मात्र प्रोत्साहन दिला जातोय. चांगले गोलंदाज पाहायला भेटतात. आज कुडगर गावाच्या नावाने एक गेरसे संघ सुद्धा खेळतोय आणि हे खेळाडू पुढचा चेंडू ऑफसाइड यॉर्कर चेंडू होता, खोदून काढलाय. किरण सर तिथे तैनात आहेत. चेंडू अडवला, पुन्हा एकदा दाट चेंडू. ओहो, काय कमालीची गोलंदाजी होत्या. अफलातून गोलंदाजी. जणू का आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला बुमराह जणू का या मैदानावर उतरला आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी करतोय. नक्कीच रिद्धी सिद्धी शहापूर संघाला जगडून ठेवलंय. फटकेबाजींची आतिषबाजी करावी लागेल कारण की 45 धावा करायचे जिंकण्यासाठी. पाहूया पुढचा चेंडू. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. गोलंदाज कुणालच्या माध्यमातून टाकलं जात आहे. पुन्हा एकदा हातामध्ये लाईन चेक केली जाईल. ऑफसाइड यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टोनच्या खूपच जोरदार चेंडू टाकला आणि हा चेंडू मात्र पंचांनी दंडित केला. वाईट चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या पाहायला गेली तर 9 धावा. षटक क्रमांक दुसरं कुडगर संघाच्या माध्यमातून चालू आहे. यंगस्टर खेळाडू भरपूर पाहायला मिळतील पण या संघामध्ये सदैव आमचे किरण सर पाहायला मिळतील. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिसणे फटका सिडेक आहे, क्षेत्ररक्षक आहे. मात्र जेवढा वेगाने चेंडू टाकतो सन्मान देण्याचा प्रयत्न मुकेश दादा चालू आहे. धावा मात्र करावा लागतील या दृष्टिकोनाने फलंदाजी चालू आहे. एक धाव कंप्लीट केली जाईल. एक धावाने संघाची धावसंख्या नक्कीच 2 अंकी संख्येवर पोहोचली जाते. सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10 आणि पाहायला गेलं तर इथे धावसंख्या सुद्धा 10. नक्कीच या वर्षीचा फॉर्मॅट असा पाहतो पुढच्या वर्षी सुद्धा ही स्पर्धा 1 लाख रुपयाचं पारितोषिक असेल आणि या स्पर्धेमध्ये बाईक मॅन ऑफ द सिरीज असेल हे सुद्धा आम्हाला सांगितलं. ओहो, फसवा चेंडू, गोंधळा चेंडू, अप्रतिम चेंडू टाकला जातो. टप्पा पडला मात्र चेंडू घर 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 फिरला. लेग स्पिन चेंडू पाहायला भेटला. पुन्हा एकदा ताट चेंडू. षटक क्रमांक दुसऱ्यातील हा शेवटचा चेंडू पाहायला भेटतो. दोन्ही ठिकाणी बोलवण्याची क्षमता असलेला गोलंदाज. अहो, काय गोलंदाजी पाहायला भेटते, अप्रतिम गोलंदाजी. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. आता मात्र भन्नाट वेगाने टाकला. चेंडू मात्र अंगावर आला, बॅटीने स्पर्श केला. क्षेत्ररक्षक धावतो बोलतो चेंडू मध्ये बोसेल, चेंडू फायकी होईल आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालं म्हणजेच 1 डझन चेंडू टाकून झाले. 12 चेंडूचा खेळ झाला आणि 12 मध्ये पाहायला गेलं तर धावा 12 मध्ये 12 धावा. म्हणजे काय गोलंदाजी केली जाते पहा मित्रांनो. प्रेम यांनी पहिले षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये आल्या 12. दुसरं षटक टाकण्यासाठी आला कुणाल आणि कुणाल याने सुद्धा 12 धावा दिल्या. षटक क्रमांक तिसरं टाकण्यासाठी प्रगतीपथावर कोण येईल हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आता समीकरण राहिले 12 आणि 12 मध्ये करायचे धावा 31 धावा. 12 मध्ये 31 ची गरज आहे जिंकण्यासाठी. नक्कीच पाहूया या 2 फलंदाजांना आक्रमण करावं लागेल. 15.50 च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. जर या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर 12 मध्ये 31 धावांची गरज आहे. पूर्ण कॅल्क्युलेशन क्रिकेट आज मैदानाच्या आतमध्ये सांगण्यासाठी आज आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलवलं. नक्कीच एक वाईसाहेब दसई आणि वाईसाहेब बोरशेटी गावचे 2 इथे समालोचक असतील आणि पूर्ण शहापूर तालुक्यातील आज पंचांच्या भूमिकेमध्ये ज्याने क्रिकेट जपला, क्रिकेट दाखवला आणि क्रिकेट घडवला हे असे पंच आज मात्र पाहायला भेटतात. हर्ष गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी सज्ज झाला. यंगस्टर खेळाडू आहे. पाहूया फलंदाजी सुरेख झाली या हर्षाची पण आता गोलंदाजी कशा प्रकारे करेल. नक्कीच पाहायला गेलं तर लेफ्ट हँडर गोलंदाज आहे, डावखुराचा गोलंदाज आहे. पाहूया तर बॅटर लेफ्ट हँड बॉलर. नक्कीच पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. पहिला चेंडू खूपच सुरेख फटका सजवला. जमिनीला गुदगुला करीत चेंडू जातो बाउंड्री लगत. क्षेत्ररक्षक आला धावत फलत चेंडू परत पोहोचला. चेंडू अडवला गेला आणि बघता बघता पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद, विकेटचं बटन डीजे.
पहा मित्रांनो, ही स्पर्धा रंगवण्यामध्ये त्याचा सुद्धा मोलाचा हकदार आहे, म्हणजे DJ दशरथ यांनी सुद्धा सुरेख संगीत ऐकवण्यास नक्कीच फलंदाज बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी बॅटर मधू पाहूया. पुन्हा एकदा हा फटका, डान्सिंग ग्राउंड फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक येतोय. ओहो, काय क्षेत्ररक्षक केलं जातं आज. मात्र जीवाचं रान आणि मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न आणि कष्ट चालू आहेत. या संघाला माहित आहे जिता वही सिकंदर, जिंकल्यावर आम्ही दुसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करणार आहोत, हारलो तर मात्र 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहणार आहोत. करायचं काय तर मात्र संघर्ष आणि संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. प्रयत्न करू, मेहनत करू आणि मात्र आम्ही मॅच जिंकू, हेच चालू आहे. धावसंख्या पाहायला गेलं तर 14 धावा, ज्या मात्र प्रगती पथावर लागल्या. पुढचा चेंडू आता मात्र काय फटका सजवलाय. लोवर फुल चेंडू होता या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला षटकार. आया और मैं इस गेंद को भेज दिया पार्किंग लॉट में. षटकार निवाड डीजे. नक्कीच का मी डगआउट मध्ये शांत होतो. डगआउट मधून मी मात्र मैदानाच्या आतमध्ये आलो, त्यानंतर मला स्ट्राईक मिळाली आणि पहिला चेंडू नक्कीच फलंदाजासाठी फुलटो चेंडू दिल्यानंतर तो चेंडू मात्र षटकारासाठी फेकून दिला. संघाची धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या होती मात्र 20 धावा. पाहूया 20 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. षटक क्रमांक 3 चालू आहे. पुढचा चेंडू, हीच गरज आहे जिंकण्यासाठी. आशिष पगार फटकावरती करावं लागेल. आता मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक होता, त्याने अडवला बॉल. एकच धाव घेतली जाते. पाहूया चेंडू फेकी होईल, लाजवाब चेंडू फेकी आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. धावसंख्या पाहायला गेलं तर 21 धावा, ज्या मात्र प्रगती पथावर लागल्या. काय मॅच चालू आहे. मात्र लहरों से नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नक्कीच तुम्ही मात्र कोशिश करत राहा आणि मॅच तुम्ही जिंकणार. सापगाव संघाचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज मात्र आपल्या होम ग्राउंडवर ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि मात्र हा चेंडू मात्र खूपच सुरेख सजवला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. मिलेगरन 4 हा षटकार आहे. नक्कीच पंचाचा डिसिजन येत होता. 6 धावांसाठी षटकार. वाघाची दाडाने फोडला बाद हा षटकार. या 16 7 चेंडू 16 धावा. क्रिकेट इथं नॉट ए चॅलेंजेस गेम आहे. म्हणून म्हणतो लहरों से नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की हार नहीं होती. कोशिश करत राहा, मॅच तुम्ही जिंकणार. पाहूया हा चेंडू लेट पंच, खूपच सुरेख पंच केला. हा चेंडू जात आहे बाउंड्री लगत नक्कीच आणि छक्का आया है, चौका भी आ गया. 4 चौकार. कुठलाही डिसिजन तुम्हाला घ्यायचे खेळाडू कक्षामधून तर पंचांना विचारा. पंचांनी जर बोलवलं तर आम्ही ग्राह्य करू. आता समीकरण राहिले 6 चेंडू 6 मध्ये करायचे 12. नक्कीच ज्या व्यक्तिमत्वाने ही विकेट सजवणं रंगवण्यामध्ये जे काम केलं ते आमचे महेश भोईर यांचं आगमन झालं. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. भरपूर ग्रामस्थ होते, भरपूर क्रिकेटर होते. सर्वांची नाव मी नंतर सांगेल, पण एक चांगला क्रिकेटर आहे त्याचं नाव घेणं कर्तव्य आहे, ते मात्र केलं जातं. चला टीम मीटिंग करू नका. टीम कुडगर संघ आता समीकरण आहे 6 चेंडू आणि 12 ची गरज. पॅनल्टीचे ऍड केलं दादा. ज्यावेळेस तुमच्या धावा होत्या सर्वप्रथम फलंदाजी करत असताना तुम्ही 42 केल्या, 42 2 ऍड केल्या, 44 झाल्या. जिंकण्यासाठी 45 ची गरज आहे, तर आम्ही त्या 2 कधीच ऍड केल्यात, हेच मगाशी सांगितलं. धावसंख्या पाहायला गेलं तर धावसंख्या प्रगती पथावर लागल्यात आता 31 धावा. सॉरी 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. ओके 31 झाल्यात, 45 करायचे.
स्कोररने ऍड केल्या होत्या, लाहीला राहिल्या होत्या. सॉरी दादा. आता 6 चेंडू 14ची गरज आहे. 31 झाल्यात, तुम्हाला 45 करायचे. म्हणून सर्वांना एकच सांगतो, कंपल्सरी ड्रेसिंग आणि तुमचा 12 प्रतिनिधी इथे पाठवा. कारण की चुकी माणसाकडूनच होते आणि चुकी सुधारण्याचं काम सुद्धा माणूसच करत असतो. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज क्षितिज. मुरबाड विभागातील एक संघामध्ये आपण क्षितिज कंठ्याला पाहिलंय, तर आज कुटघर गावचा हा क्षितिज. पाहूया 6 चेंडू 14 त्याला डिफेन्स करायचे, तर 6 चेंडू 14 या रिद्धी सिद्धी शापूरला पूर्ण करायचे. पाहूया पुढचा चेंडू. पहिला चेंडू ऑफ ट्रॅकर चेंडू, फिरवला चेंडू क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेल. पहिलीच मॅच हाय व्होल्टेज मॅच पाहायला भेटते. जाऊया डीजे ऑपरेट करा. डीजे ऑपरेटर सुद्धा काय सुरेख संगीत वापरतो. सुरेख. कालच्या दिवसामध्ये मुंबई श्रीचं मैदान झालं आणि आज मात्र या ठिकाणी बैलगाडा बकासूरचं संगीत ऐकायला भेटतं. त्याचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच. थोड्या वेळात मथुरचं गाणं सुद्धा लागेल. तर फॅन फॉलोअर जास्त करून सापोरा मध्ये बकासूर आणि मथुरचे आहेत. मॅच कडे जाऊया. मॅच इम्पॉर्टंट आहे. 5 मध्ये करायची तर मात्र 14 धावा. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन केलं. फटका सुरेख होता. आता मात्र डावकर आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. राकेश. पाहूया राकेश कशा प्रकारे कामगिरी करेल, कारण की त्याला 5 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. एखादा मोठा फटका मारावा लागेल तर मला मॅच पर्यंत पोहोचाल. पाहूया नॉन स्ट्राईक गेला जो फलंदाज आहे त्याच्या बॅटीतून फटके आलेत. पुढचा चेंडू पाहूया. 5 चेंडू आणि 14ची गरज. पावसाळी ज्या प्रकारे इंद्रधनुष्य पडल्यानंतर सप्तरंग पाहायला भेटतात, त्याचप्रमाणे या मैदानावर ही सप्तरंगी मॅच. जसं जसं चेंडू पुढे जाईल, जसं जसं फटका पडेल तसं तसे मॅच रंगणार. पाहूया हा चेंडू डायसिंग ग्राउंडचा फटका सुरेख आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात हो लाजवाब क्षेत्ररक्षण अफलातून. नक्कीच आज फिल्डिंग मला करायचे, संघाला जिंकवायचे, यासाठी क्षेत्ररक्षण केलं जातं. आता समीकरण राहिले 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज. 4 चेंडू 13 धावा. पाहूया चर्चा चालू आहे दोन्ही संघाच्या मध्ये. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फक्त पंच केला. बॉल बॅक फटका आहे. चेंडू अडवला स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये. बघता बघता 1 धाव कंप्लीट. मोठ्या फटक्यांची गरज आहे जिंकण्यासाठी. आता समीकरण राहिले 3 चेंडू आणि 12. 2 मोठे फटके आले तर नक्कीच मॅच जिंकणार रिद्धी सिद्धी शापूर संघ. पण 2 चांगले चेंडू लागले तर मॅच जिंकणार कोटघर संघ. जिंकणारा संघ एकच असणार, हरणारा संघ एकच असणार. पाहूया पुढचा चेंडू. ओहो उंचावून माराच्या नादामध्ये हा चेंडू मात्र बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. हा चेंडू मात्र राहिला कुटघर संघाच्या गोलंदाजाच्या दाबावर, म्हणजेच डॉट चेंडू पाहायला भेटला. समीकरण राहिलंय 2 चेंडू 12 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हे नेम लक्षात ठेवा आणि मगच मैदानाच्या आतमध्ये उतरा. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू खूपच सुरेख सजवला. क्षेत्ररक्षक दूरवर येतो, त्याच्या मस्तकावर बसतात आणि हा चेंडू फेकून दिलाय. छत्रपतींचा छावा आणि मारतो या सापगाव नगरीमध्ये 6 धावा. षटकार. दोन चेंडू वाराची गरज असताना षटकार ठोकलाय. आता मात्र 1 चेंडू 6 धावाची गरज आहे. पाहूया क्षेत्ररक्षक लाजवाब केलं. 3 झेल त्याने मात्र अफलातून टिपलं. पण ही मॅच जर जिंकायची असेल तर तुझे क्षेत्ररक्षणाचे घेतलेले झेल सुद्धा तुला पाहायला मजा येईल, कारण की 1 चेंडू 6 धावा आहेत. हा चेंडू हा फटका निर्णय काय या मॅचचा. पाहूया 1 चेंडू 6 धावा. क्रिकेट जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही या विकेटवर तोपर्यंत सांगू शकत नाही कुठल्या संघाने मॅच जिंकली. पाहूया 1 चेंडू 6 धावा. हो आता मात्र लाईन चेक केली जाईल पंचाच्या माध्यमातून. क्रिकेट मधला 21वा नियम वाईट. आता गोलंदाजाची झाली हवा टाईट, कारण की गोलंदाजाने टाकला लगेच चेंडू षटकारानंतर वाईट. आता समीकरण राहिले 1 चेंडू 5 धावा. 1 चेंडू 5 धावांची गरज आहे.
पाहूया एक चेंडू 5 धावा. आणि आता मात्र सूर्य चेंडू टाकला जातोय. हा चेंडू पाहायला गेला तर कुडघर संघाने विजय मिळवला पहिल्या सामन्यामध्ये. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय बालामामा चषक मध्ये आणि हारलेल्या संघाचं कौतुक. दोन्ही संघाने चांगला खेळ केला. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाने जायचं, हँडशेक करायचं आणि मगच मैदान सोडायचं. दोन्ही संघाने विनंती करतो का हँडशेक करा. दोन्ही संघ हँडशेक करायचं आणि मगच मैदान सोडायचं. नक्कीच दोन्ही संघाने मात्र हँडशेक करून मैदान सोडायचा. अशा प्रकारे पहिली मॅच झाली कंप्लीट. पहिल्या मॅच मध्ये वर्चस्व राखला, विजय मिळवला तो म्हणजेच कुडघर संघाने. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि यापुढील मॅच असेल टीम सापगाव, त्याला फाईट करणारी टीम नक्कीच सेलवली. मागून एंट्री आहे. बॅटिंग साठी सुद्धा मागून जायचंय आणि आउट झाल्यानंतर सुद्धा तिथून मागूनच जायचंय. कारण की मित्रांनो, आज पाहायला गेलं तर सापगाव गावातील या सर्व प्रेक्षक राजाने ही अप्रतिम स्पर्धा ठेवली आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. तर मॅन ऑफ द मॅच हाच ठरतोय. मॅन ऑफ द मॅच कुडघर संघाचा. त्याला विनंती असेल का आपण यायचं आणि लगेच तो मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी त्याला मात्र टास्क बॉक्स कक्षामध्ये आपण जाऊन उपस्थित राहायचे. आणि जे आम्हाला स्पर्धेमध्ये सर्व ट्रॉफीज लागले ते म्हणजे आमचे अनंत दादा